येणारा बंधू प्रितेश पाटील, दोनो बाई दोनो तबाही, त्याच्या बॅट मधून अर्धशतकीय खेळ तुम्ही बघितली होती. अजून त्याचं येणं बाकी आहे. सामन्याला अजून सुरुवातही आपण केली नाही, परंतु त्याची चर्चा का करतो की एखादा खेळाडू जेव्हा, चला आता विनंती करेन मॅनेजमेंट कमिटीची सूचना आमच्यापर्यंत आली आहे, सामना जर सुरू झाला नाही तर मग बॉल कमी केले जातील ते 3. जास्त वेळ गेला टीम पिंपळास, आम्ही सांगत नाही, आम्हाला मॅनेजमेंट कमिटी सांगते, मग आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अन्यथा कधी कधी भरपूर वेळा असं होतं की समालोचकावरती तर त्याच्यानंतर दबाव टाकला जातो. त्याच्यामुळे विनंती करतोय की आमचं म्हणणं फक्त मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून सांगणं असं तुमच्यापर्यंत. राहुल या ठिकाणी तयार झाला. 4 ओव्हरची मॅच करूयात सामन्याला सुरुवात. दुसऱ्या मॅच मध्ये आजच्या दिवसातल्या शेवटच्या दिवसात ही पहिल्या राऊंड मध्ये दुसरी मॅच. पहिला बॉल सुंदर फटका थ्रू दी कव्हर, सुंदर लॉफ करत असताना पहिल्याच बॉल वरती दमदार आगाज करण्यात आलाय करण पाटीलच्या बॅट मधून. पहिला 4. डाव वाजून 56 मिनिटांनी पहिला बॉल पडण्यात आला. थ्रू दी कव्हर्सला खेळलं गेलं. खरं तर विथ द अँगल बॉल टाकण्याचा प्रयत्न वाईड यॉर्कर राहुलचा, परंतु त्यावरती प्रॉपरली बॅट स्विंग जबरदस्त तुम्हाला पाहायला मिळाला. तिथे एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नव्हते आणि कव्हरलाही फिल्डर नव्हते. त्याचा फायदा उचलत असताना पॉवर प्ले मध्ये फलंदाज करण पाटील आणि त्याच्या बॅट मधून हा पहिला चौकार आलाय. आता फील्ड प्लेस थोडीशी बदलवली जाते. इनफिल्डला थोडंसं क्लोज आणलं जात आहे या ओव्हर मध्ये. राहुल तयार, शफल झाले. ऑन साइडला पॉवर प्ले सुरू आहे. धाबा चांगल्या पाहायला मिळतील. टप्पा पडलाय आणि टप्पा पडल्यानंतर बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉलच्या बाहेर. लागोपाठचा करण पाटीलचा दुसरा बार. याच्या अगोदर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु त्याला परफेक्टली बॅटवरती मिडलिंग करत असताना तुम्ही बघितलं करणला. आणि आता फुल टॉस बॉल त्याला टर्न करण्यात आलं ओव्हर द विकेट. आता फुल टॉस, परंतु शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर बीट झाला. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डरच नाहीयेत आणि दुसऱ्या मॅच मध्ये विक्रम नोंदवत असताना करण पाटीलचा बॅट मधला लागोपाठचा तिसरा 4. मध्ये सुद्धा 3 चौकार तुम्ही बघताय. पहिला बॉल कव्हर्सला, दुसरा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग, तिसरा बॉल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बीट करत असताना लागोपाठचा तिसरा चौकार बघितलाय करणच्या बॅट मधून. स्वप्नबद्ध सुरुवात. आता चांगला बॉल, मित्र म्हणेन लिगल डिलिव्हरी, बॉल लिव्ह केला तो कुठेतरी अनुमान चुकला. कारण याच्या अगोदरचा पहिला बॉल जर आपण पाहिला ना, जो पहिला राहुलचा होता तो वाईड यॉर्कर वरून खरं तर खोदून काढण्यात आला होता. त्यानंतर आपण बघितलं तर एक बॉल फुल टॉस त्याच्यावरती टर्न झाला, त्याच्यानंतर इनसाइड आउट आणि आता बीट झाले, परंतु ऑन साइडला लॉक करण्यात आला. फिल्डर डाऊन दी बॉल आणि वेल जज कॅच, रनिंग कॅच पकडत असताना तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. राजमाळी त्याच्या हातामध्ये झेल, फलंदाज बाद, करण पाटील गॉल. खेळाडू राजमाळी, कोण विसरलेल्या खेळाडूला खासदार चषकामधली पहिली बाईक पिंपळास गावामध्ये आणणारा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाला. खरं तर फिल्डिंग मार्क वरती अनुभव आहे खेळाडूकडे. त्यालाही माहिती की लुव्व फुलटॉस बॉल करण समोर आला. राहुलचा लॉफ करण्यात थोडीशी ताकद कमी पडली. त्या अनुमानाने त्याने पावलांचा वेग वाढवला आणि सुंदर कॅच पकडत असताना ज्या करणने सुरुवात केली होती दमदार, परंतु त्याच करणला परतीचा प्रवास करण्यास भाग पाडलं राहुलने आणि त्याच्या मधला अर्धा वाटा राजमाळीला जातोय. सुंदर फिल्डिंग झाली. ज्या वेळेला स्पेशली पॉवर प्ले सुरू असतं ना, तेव्हा त्या पॉवर प्ले मध्ये आपले लेंथ काय, आपलं लाईन काय, आपण कुठे फिल्डर करतर सेट केलाय, या सगळ्या गोष्टीचा पॉवर प्ले मध्ये विचार करावा लागतो. विचार विनिमय झाला. याच्या अगोदरचा लीगल बॉल, त्याच्यानंतर लो फुल टॉस ज्याच्यावरती मिळाली विकेट करण पाटीलची आणि आता तो बाद झाल्यानंतर प्रितेश पाटील स्टेप आउट झाले, परंतु लेग स्टंपच्या बाहेर. पण सांगतात व्हाईट बॉल या ठिकाणी आला. स्टेप आउट झाला होता खेळण्यासाठी, परंतु जसा बॉल समजला की डाव्या स्टंपच्या बाहेर जाईल त्या बॉलला लिव्ह करण्यात आलं.
तिथून आपल्याला पाहायला मिळाली सिंगलने टीमची धावसंख्या 13 आणि या ओव्हर मधला शेवटचा बॉल समोर खेळतात मिड ऑन नव्हते जरूर मिड ऑफ ठेवण्यात आला होता परंतु कॅच ड्रॉप तुम्ही बघितली कॅच ड्रॉप इझी खरं तर ही कॅच व्हायला हवी होती परंतु कदाचित ती जमिनी लगत असावी ऍक्शन रिप्ले तुम्ही बघतात थोडासा पुढे जाऊ स्ट्रगलच होता कारण बॉडी बॅलन्स सांभाळणं हे तेवढंसं कठीणच असतं आपण असं म्हणतो की मिड ऑन आणि मिड ऑफ जे क्षेत्ररक्षक असतात त्यामध्ये फाईन लेग आणि थर्ड मॅन आपण पकडतो की त्यांच्याकडे बॉल खूप क्विकली जातात परंतु अजून एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला असता याच ओव्हरमध्ये प्रितेश पाटीलच्या परंतु तिथे आपण बघितलं तर विकेट सेव्ह होत असताना अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपला पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 वरती 1 गडी बाद बॅटिंग करत असताना टीम हायवे दिवे 13 for 1 एकविरा हायवे दिवे अशी सिच्युएशन तुम्ही बघता पहा टीम पिंपळास आम्ही तुमच्यापर्यंत एक सूचना पोहोचवतोय की तुमचा 12th मॅन आहे तो खरं तर पूर्ण ड्रेस किट मध्ये नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला 2 धावसंख्येची पॅनल्टी आहे सो 2 धावसंख्येची पॅनल्टी आम्ही जेव्हा शेवटचं षटक होईल तेव्हा ते टार्गेट मध्ये ऍड करू टीम हायवे दिव्याच्या कारण डिसिप्लिन आहे जर तुम्ही डिसिप्लिन तोडाल मग तुम्हाला पॅनल्टी जरूर मिळेल आणि हा क्रिकेटचा रूल आहे की कंपल्सरी ड्रेसिंग तुम्हाला परिधान करायची आहे सो ड्रेस किट मध्ये कंपल्सरी तुम्ही यायलाच हवं 12व्या खेळाडूचा ड्रेस किट कंप्लीट नाहीये म्हणून तुम्हाला 2 धावसंख्येची पॅनल्टी आम्ही इम्प्लिमेंट करणार आहोत 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय जिथे 1 विकेट पाहायला मिळाली करण 12 या धावसंख्या इंडिव्हिज्युअल बनवत असताना बाद झाला त्या ओव्हरमध्ये मिळाली नव्हती स्ट्राईक सिद्धेश पाटीलला आणि आता तोच सिद्धेश पाटील तुम्हाला पाहायला मिळेल ऑन बॅटिंग मार्क त्याच्या समोर आलाय संकेत मस्के पहिला बॉल लेफ्ट आर्म बॉलर ओव्हर द विकेटने डाऊन द ग्राउंड फटका समोर लॉफ करण्यात आला पण तिथनं कॅच ड्रॉप रनिंग कॅच ही पकडायची होती राजमाळी तेच सांगतात की ज्या अनुमानाने तो आला बॉल त्याच्या समोर होता कॅचला पकडायला हवं होतं कारण दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असे होते ना एका खेळाडूला तर बाहेर पोहोचवला परंतु दुसरा सिद्धेश पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि त्याला मिळालाय जीवनदान या खेळपट्टीवरती ना जीवनदानाचा फायदा उचलताना तुम्हाला खरं तर 2 खेळाडू पाहायला मिळाले एक तुम्ही बघितलं तर अजय पाटील जो भरुडीचा खेळाडू त्याची कॅच ड्रॉप झाली पहिल्या दिवसामध्ये त्यांनी खूप चांगल्या धावा बनवल्या आणि दुसऱ्या दिवसामध्ये विनीत मालीची कॅच ड्रॉप झाली होती पहिल्याच बॉलवरती तेव्हा त्यांनी अर्धशतकीय खेळी केली त्याच्यामुळे जीवनदान हे भरपूर महत्वाचे आहे आणि दोन्ही जेल बघितलं तर एकाच क्षेत्ररक्षकाकडून ड्रॉप झालेले आहेत जीवनदान मिळाला सिद्धेशला यॉर्कर बॉल बॅक टू द बॉलर खेळले होते दुसऱ्या बाजूला टार्गेटचा प्रयत्न टार्गेट मिस झालाय परंतु चांगली रणनीती होती बॉल बघितल्यानंतर फॉलोथ्रूच्या खरं तर दिशेने बॉल थोडासा क्रॉस जात होता त्या बॉलला लगेच उचलण्यात आलं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट हिट तो कुठेतरी फसला तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 16 आता मी तर म्हणेन की प्रितेश पाटीलला 2 संध्या मिळाल्यात एक संधी मिड ऑफने सोडली त्याच्यानंतर आपण सिद्धेश पाटीलची विकेट तिथेही लॉंग ऑफला मिस्टेक झाली आणि त्याच्यानंतर हा हिट जर झाला असता तर प्रितेश पाटील परतला असता मैदानाच्या बाहेर परंतु त्याची विकेट आता राहिली आहे सेव्ह 16 वरती 1 गडी बाद या ओव्हर मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय संकेत मस्के ओहो टप्पा पडलाय आणि लीगल डिलिव्हरी बॉलला बघत राहिले मी तर म्हणेन 2 खरं तर वेळा असं झालं कारण करण पाटील जेव्हा खेळत होता तेव्हा करण पाटीलच्या समोर सुद्धा राहुल ने त्याच लेंथ मध्ये बॉल टाकला होता परंतु तो ओव्हर द विकेटने उजव्या हाताचा गोलंदाज हा लेफ्ट आर्म बॉलर आहे तोही ओव्हर द विकेटने बॉल करतोय आणि विथ द अँगल बाहेर काढण्याचं काम केलं या वेळेला आता शॉर्ट बॉलचा वापर परंतु पूल करण्यात अपयशी ठरले टप्पा पडल्यानंतर गतीमध्ये जो मिश्रण केला होता टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल खाली राहिला बॉडीला आदळत असताना राजेंद्र पाटील सर सांगतात की हा खरं लेग बायचा इशारा आम्ही दिलाय सो लेग बायची धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड करत आहोत आणि टीमच्या धावसंख्येमध्ये आता परिवर्तन होत असताना 17 धावा विथ द अँगल खरं तर बॉल खूप चांगला टाकतोय कारण आपण बघतोय संकेतला की प्रत्येक बॉल वरती ना त्याची एक अॅक्युरेसी वेगळी आहे ओव्हर द विकेट आता लुवा फुल टॉस अटेम्प्ट करण्यात आलाय एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाहीयेत लॉंग ऑफ आणि कव्हरच्या दिशेने खरं तर या बॉलला खेळण्यात अपयश आलं ते म्हणजे सिद्धेश पाटीलला आणि त्याच्या बॅट मधून हा चौकार
आतापर्यंत षटक खरं तर इकॉनॉमिकल राहत होतं, परंतु कॅच ड्रॉप झाल्यानंतर बहुतांश वेळेला फिल्डर अटॅक करत असतात खरं तर बॅटरला बाद करण्यासाठी, परंतु बॅटरही अटॅक करत असतो. त्या अनुमानाने आपण बघितलं तर हा चौकार आलाय. डाऊन द लेग स्टंप, लेफ्ट ओव्हर द विकेट, टप्पा पडला आणि सर्व विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु डावी स्टिक सोडून जात असताना अंपायर सांगतात. या इनिंग मध्ये आपण एकंदरीत बघितले तर 2 बॉल वाईड आलेले आहेत. पहिला वाईट बॉल टाकला राहुल न, दुसरा व्हाईट बॉल टाकत असताना संकेत मस्के. आतापर्यंत त्यांनी 5 बॉल फेकल्यात आणि 5 बॉल मध्ये 8 धावा खर्च केला संकेतने. शेवटचा बॉल यॉर्कर होता. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नच करू दिला नाही, कारण बॉल मध्ये आपण बघितलं तर थोडासा टप्पा पुढे ठेवत असताना अशा पद्धतीने 2 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपला. 21-1 टीम हायवे दिव्या बॅटिंग करत असताना 22 वरती 1. 23 धावा झालेल्या आहेत, कारण शेवटच्या बॉलवरती आपण जर बघितलं तर यॉर्कर बॉल जो फेस केला, जिथे आपण बघितली सिंगल. टीम पिंपलासला याही गोष्टीचा आता विचार करावा लागेल की ऑलरेडी 2 धावसंख्येची पेनल्टी आपल्याला मिळालेली आहे, त्याच्यामुळे टार्गेट सेट करण्यासाठी 4 ओव्हरच्या नंतर 2 धावा त्या वाढवल्या जातील. त्याच्यामुळे आता इथनं विचार करावा लागेल की जसं षटक संकेत मस्केचं पडलं तसं एखादं षटक यावं, कारण कालच्या दिवसामध्ये आपण बघितले तर 5 षटकांचे पहिल्या फेरीतील सामने होते, परंतु आज 9 सामने एकंदरीत कव्हर करायचे. म्हणून मॅनेजमेंट कमिटीने सुचवलं की आजच्या दिवसातल्या पहिल्या फेरीतल्या सगळ्या मॅचेस त्या 4 ओव्हरच्या असाव्या. मग त्याच्यामध्ये परिवर्तन येऊ शकतो, नंतर कदाचित 3 ओव्हरचे सामने होऊ शकतात, मग ते तुम्हाला ऍडजस्ट करावे लागतील. वेलकम आतिश पाटील सर, थोडासा उशीर जरूर झाला, परंतु आता ते सध्या तरी ऑनफिल्ड तुम्हाला पाहायला मिळतील अंपायरिंग करत असताना. महेश माळी ओव्हर नंबर 3 मध्ये आला. टीमची धावसंख्या 23 धावा टीमच्या टोटल मध्ये, आणि ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय महेश माळी. पहिला बॉल राऊंड द विकेट. बॅक स्विंग नो डाऊट चांगलाच होता, परंतु बॅटच्या रेंज पासून दूर ठेवायचा होता. माहिती आहे की सिद्धेश पाटील एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे, त्याच्यासाठी विथ द अँगल. पण मोस्ट ऑफ सुभाष सर आपण असं बघतो की जेव्हा उजव्या हाताचा खेळाडू असतो तेव्हा उजव्या हाताचे गोलंदाज ओव्हर द विकेटने बॉलिंग टाकणं पसंत करतात, परंतु जेव्हा जेव्हा एखाद्या गोलंदाजाला विथ द अँगल यॉर्कर बॉल टाकायचा असतो ना, तेव्हा तेव्हा ते राऊंड द विकेटने जातात. तो एक कोन बनतो आणि त्याच कोन मध्ये सध्या तरी बॉलिंग करतो महेश माळी. राऊंड द विकेट. आता मिस्टा नाही बॉल मध्ये, फक्त फिल्डर दूर वरती आहेत. वॅकंड एरियामध्ये टप्पा पडला, त्या ठिकाणी फिल्डर नव्हते, एक सिंगल झाले कंप्लीट. सिद्धेशचा विचार नाहीये की 2 धावा बनवायच्या, इथनं एकच सिंगल बनते आणि त्या सिंगलने टीमची धावसंख्या 24. एक विकेट लवकर परतली, परंतु त्याचा दबाव आपण बघितला संकेत मस्केच्या ओव्हरमध्ये तो आला, कारण त्याच्या ओव्हरमध्ये फक्त एकच चौकार आला, तिथून धावा आल्या 9. त्यांनी बॉलिंग खूप चांगली केली आणि त्याच बॉलिंगला कंटिन्यू करण्यासाठी सध्या तरी महेश माळी सुद्धा अगदी टिसून मारा करतोय, कारण सिद्धेश पाटील आक्रमकतेचा फलंदाज आहे. त्याच्या समोर सुद्धा ॲक्युरसी असणारे त्याचे बॉल येतात, त्याला थांबवली जाते. आणि आता सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळेल प्रितेश पाटील ऑन बॅटिंग मार्क. डोंगे स्पर्धेमध्ये याही खेळाडूच्या नावावरती अर्धशतकीय खेळी राहिली, परंतु आतापर्यंत त्याची बॅट थोडीशी शांत आहे, कारण त्याने लागोपाठचे 3 बॉल डॉट खेळलेले आहेत. राऊंड द विकेट. ऑन साइडला पुल करायचं होतं, परंतु आताही जमलं नाही. स्ट्रगल ना खरं तर क्रिकेटमध्ये आपल्या समोर जेव्हा येतो ना तेव्हा आत्मविश्वास आपला खचतो, कारण वारंवार येणारे डॉट बॉल, मग त्याच्यानंतर आपण विचार करतो की आता डॉट बॉल जर आला तर खेळाडू कक्षामधून खरं तर आपल्यावरती दबाव वाढवणारे आवाज येतील, आणि अशीच कंडिशन असते. जी कंडिशन एखाद्या खेळाडूच्या समोर येते ना तेव्हा त्या खेळाडूला अशीच कंडिशन योद्धा बनवत असते. प्रितेश पाटील नो डाऊट चांगला खेळत असतो, नेहमी कोणत्याही स्पर्धेमध्ये त्याचा स्टार्ट चांगला असतो, परंतु या मॅच मध्ये ना त्याची बॅट कुठेतरी थांबवली जाते महेश माळीच्या माध्यमातून. स्टेप आउट झाले ऑन साइडला, अगदी पुल करत असताना बॉल मध्ये आणि पकडली कॅच. आधी स्ट्रगल होता मैदानाच्या आतमध्ये प्रितेश पाटीलचा, आणि त्या स्ट्रगलला थांबवत असताना महेश माळीच्या खात्यामध्ये विकेट. प्रितेश पाटील बाद. फटका स्टेप आउट होऊन खेळले, परंतु बॅटवरती प्रॉपर मिडल नव्हता. आणि कालच्या दिवसामधल्या पहिल्या मॅचचा जर आपण विचार केला ना तर वारा उजव्या हाताच्या खेळाडूसाठी अपोजिट नव्हता.
परंतु दुसऱ्या मॅच मध्ये आपण जसं मार्गक्रमण केलं तसं ज्या साइडनं सध्या तर बॅटिंग सुरू आहे त्या साइडनं उजव्या हाताच्या खेळाडूला खरं तर थोडासा स्ट्रगल करायला लावलं होतं वातावरणाने आणि इथेही तेच झालं. वाराच्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑलरेडी प्रेशर मध्ये असणारा प्रितेश पाटील त्याच्या बॅटवरती बॉल मिडल झाला नाही. तिथे डीप मध्ये वैभव होते, त्याच्या हातामध्ये कॅच मिड विकेटला पकडण्यात आली आणि या इनिंग मधले 2 विकेट मैदानाच्या बाहेर परतल्यात. नाराज केलं कारण बॉल आपण बघितले तर 5 फेस केले प्रितेश पाटीलने, तो एकही धाव बनवू शकला नाही. त्याच्या अगोदर 12 धावसंख्येचे योगदान करण पाटीलने दिलं आणि सिद्धेश आतापर्यंत 9व्या धावसंख्येमध्ये खेळतोय. नवीन बॅटर सागर म्हात्रे. राउंड द विकेट आता पुल करण्यात आला. आता पॉवरफुल स्ट्रोक, परफेक्ट कनेक्टिव्हिटी, स्वीट साऊंड अँड बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. परफेक्ट मिडल झाला बॅट वरती. बॅटरला समजलं की बॉल परफेक्ट मिडल झालाय, त्याच्यामुळे त्याची जास्त मोमेंट ही नव्हती. आत्मविश्वास होता या फटक्यावरती आणि तो आत्मविश्वास खरं तर देऊन जाईल हा षटकार, कारण टीमची धावसंख्या आता झाली 30. शेवटचा बॉल या ओव्हर मधला 5 बॉल अगदी चांगले टाकले होते, त्याच्यानंतर षटकार आला. शॉर्ट बॉलचा पुन्हा एकदा वापर, परंतु आता टॉप एज स्वतःचा फॉलो थ्रू सोडलाय. पॉकेट एरियामध्ये बॉल पडला. माहिती झालं बॉलर महेश माळीला सुद्धा की आपल्या अवाक्या बाहेर बॉल आहे, त्यामुळे इथनं मिळतात धावा 2. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा यशस्वी खेळ या ठिकाणी संपन्न झालाय दोन्ही टीमच्या बाजूने आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2 गडी बाद 32. बॅटिंग करत असताना केवनी दिवे, हायवे दिवे या विभागामध्ये खरं तर 3 दिवे आहेत. हायवे दिवे, त्याच्यानंतर आपण दिवा स्पोर्ट्स दिवेला बघता केवढी दिवे. कधी कधी अशी आमची गफलत होत असते आणि या विभागामध्ये जर सातत्याने समालोचन करण्यासाठी जेव्हा येऊ तेव्हा खरं तर खेळाडूही कळतील, खेळाडूही समजतील. अजून भरपूर आहेत. अंजूर दिवा आहे, असं भरपूर, परंतु सगळ्यांचा खेळ चांगला, कारण प्रत्येक टीमकडे अशा अष्टपैलू खेळाडू आहेत जे त्या टीमचा खरं तर नाव हायलाइट करत असतात आणि असलंच पाहिजे. कारण क्रिकेटच्या परिपटलावरती ना या भिवंडी विभागामध्ये खरं तर अशा लेजंड खेळाडूंचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये अनेक साऱ्या खरं तर खेळाडूंची नावं आहेत आणि त्या खेळाडूंमध्ये आता 2 खेळाडू या भागातले ना स्पेशली या एरियामधले आता खेळाडू यंगस्टर एंटर करतात, त्यांची त्या पेजवरती नाव आहे. अर्थातच एक विनीत माली आणि दुसरा जरूर याच गावाच्या आजूबाजूला असणार तो गाव, परंतु आता सध्या तरी ओम कोळी हे नाव खूप चर्चेत राहिलं. सो ते टेनिस बॉल क्रिकेटच्या या परिपटलावरती नाव अग्रमानाने घेतलं जातं. वेळ मॅचकडे 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्यात 32 आणि आता शेवटचं षटक असेल जिथे विशाल मस्के आला देतो ओव्हरमध्ये. ऑन साइडला खेचला फटका, सुंदर बॅटचा अगदी स्लॉट मध्ये आणि पाठवला लॉंग ऑन प्लॉटच्या बाहेर. षटकार. विचार पडेल ज्या फिल्डरने सिद्धेश पाटीलची कॅच ड्रॉप केली, जिथे 2 कॅचेस ड्रॉप झाल्या. एक आपण मिड ऑफला त्याची कॅच बघितली, त्याच्यानंतर लॉंग ऑनला आणि आता अटॅक झाला. 36 तर 38 धावा झाले टीमच्या टोटल मध्ये. पहिल्याच बॉलवरती विशालच्या विरुद्ध षटकार आला. आता कमी गतीचा बॉल, आता फसवलं. आता पेस व्हेरिएशन, हलकीशी कडा आणि इथनं परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. टीट फॉर टॅट, विशाल मस्केच्या खात्यामध्ये विकेट. सिद्धेश पाटील बाद. खरं तर असं म्हणतो आपण की स्लोवर मन इज अ बेस्ट वेपन. कधी कधी हे अस्त्र असतात, ते अस्त्र तुम्हाला यूज करायचे असतात. विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु टप्पा पडल्यानंतर आपण बॉल बघितला तर अतिशय कमी गतीचा बॉल टाकण्यात आला होता. विशाल मस्केच्या माध्यमातून षटकाराचं प्रत्युत्तर दिलं आणि ह्या षटकाराने धावा जरूर वाढल्या होत्या.
त्या धाबा ज्या वाढतात त्याला कंट्रोल करण्यासाठी महत्वाची सिद्धेश पाटीलची विकेट मैदानाच्या आतमध्ये होती, तिला बाहेर पाठवण्याचं काम विशाल मस्केने केलं. या इनिंग मधली तिसरी विकेट अर्थात 38 वरती पडत असताना एकविरा हायवे दिवेची सिद्धेश पाटील आता बाद झाला आणि क्रमांक 5 वरती आला अष्टपैलू खेळाडू या टीमचा साहिल म्हात्रे. ही टीम कडे खरं तर बॅटिंग ऑर्डर खूप स्ट्रॉंग आहे, कारण साहिलचा आपण विचार केलाय तर डावखुरा त्याने मोठे फटके खेळण्याची तो ताकद ठेवतो, परंतु त्याच्या सोबत कोण आहे, त्याच्या समोर कोण आहे तर विशाल मस्के, जो नेहमी आपल्या टर्न वरती आणि नेहमी आपला व्हेरिएशन ओळखला जातो, तोच आता सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळेल विशाल मस्के बॉलिंग मार्क वरती. लफ करण्याचा प्रयत्न बॉल मध्ये, इथं टॉपची विकेट मिळू शकते आणि इथनं अजून एक कॅच ड्रॉप. आजच्या दिवसामध्ये पिंपला संघ म्हटला गेला ना तर 3 मिस्टेक करतोय. नो डाऊट राजमाळीने कोणतीही चुकी न करत असताना विकेट मिळवली, तिथे करण पाटील बाद झाला. त्यानंतर 2 कॅचेस तुम्ही बघितला सिद्धेश पाटीलचा ड्रॉप होत असताना, परंतु सिद्धेश पाटील ही मैदानाच्या बाहेर परतला. आता ही नामी संधी होती साहिल म्हात्रेला बाद करण्याची, परंतु तिथे कॅच ड्रॉप झाली. शॉट एक्स्ट्रा कव्हरला, तिथून आली सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या 39 धावा. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधला. कमी गती पण तो पिक केलाय ऑन साइडला, पुन्हा एकदा फिल्डर होते पण तो टप्पा पडलाय आणि बॉल गेला बॉर्डरलाईनच्या बाहेर. येतो हा चौकार. विकेट जर ती आली असती तर कदाचित स्ट्राइक सागर म्हात्रेला मिळाली नसती, परंतु साहिल म्हात्रेची कॅच ड्रॉप झाली. त्याच्यानंतर सागर म्हात्रे स्ट्रायकिंग इन वरती आला, त्याच्या बॅटमधून चौकार आला, त्याने स्वागत केलं विशाल मस्केचं चौकाराने. त्यानंतर त्याच्या लेंथ मध्ये थोडासा बिघाड झाला अर्थातच विशालचा, तिथून एक आपल्याला व्हाईट बॉल अतिरिक्त धाव पाहायला मिळाली आणि टीमची धावसंख्या 44 धावा. फ्लाइट दिली पण तो डीप झाली, अटेम्प्ट त्या ठिकाणी केला पण तो डीप मध्ये लॉंग ऑफला अजून एक मिस्टेक, 4थी मिस्टेक टीम पिंपलाच्या माध्यमातून आणि बॉल बॉर्डरांच्या बाहेर चौकार.
दाखवणार आहोत, त्याच्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका. ओपनिंग पेअर चला मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पाठवा. टीम पिंपळास फर्स्ट इनिंग मध्ये फलंदाजी खूप चांगली झाली, कारण करण पाटीलने सुरुवात करू दिली. सिद्धेश पाटील थोडासा मैदानाच्या आतमध्ये त्यांनी टाइम स्पेंड केला, त्याने बनवल्या 15, परंतु नॉटआउट 2 फलंदाज राहिले. सागर मात्रे साहिल मात्रेची कॅच ड्रॉप झाल्यानंतर तो स्ट्रायकिंग एंड वरती आला आणि त्याच्या बॅटमधून लागोपाठची 3 चौकार तुम्ही बघितले. त्याने एकंदरीत धावा जर आपण बघितल्या तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने धावा बनवल्या. 20 अशा प्रकारे फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 56 धावा बनल्या आणि 55 धावसंख्येचं टार्गेट विधी 667 जय हनुमान पिंपलास या टीम समोर हे टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. जय काप्रबा क्रिकेट संघ वेळेला आयोजित राधाई चषक 2026चा अंतिम दिवस, अंतिम दिवसातली मॅच क्रमांक 2. तुम्ही बघताय एकवीरा हायवे दिल्याने त्यांच्या विरोधात विधी 667 जय हनुमान पिंपलास. 55 धावसंख्येचं टार्गेट आहे. सुंदर कार्य राहिलं ट्रिपल एस या लाईव्ह ब्रॉडकास्टिंगचं. चला ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये या. पुष्पदीप मंडप डेकोरेटर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट. जर तुम्हाला कोणतीही डेकोरेशनची गरज असेल तर जरूर तुम्ही संपर्क साधू शकता. कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेला 297. सध्या तरी वेळी संघाला तुम्ही बघताय या फ्लेक्स मध्ये, आणि सध्या तरी हा फ्लेक्स आहे जिथे तुम्हाला इव्हेंट मॅनेजमेंटची सगळी कामं करून मिळतील. अर्थातच तुमचा वाढदिवस असेल, लग्न समारंभ असेल, तुम्हाला स्पायरो हवर्स असेल, मंडप डेकोरेटर्स, कॉलेज फेस्टिवल साठी, अॅन्युअल फंक्शन साठी, त्याच्यानंतर बलून डेकोरेशन वगैरे हे तुम्हाला करायचं असेल, बेबी शॉवर असेल, त्या सगळ्या मॅनेजमेंट करता पुष्पदीप मंडप डेकोरेटर्स इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून तुमच्यासाठी ही सेवा उपलब्ध आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 55 धावसंख्येचं टार्गेट 4 मार्च मध्ये ठेवण्यात आलेलं. टीम हायवे दिला या टीमच्या माध्यमातून आता ते टार्गेट पिंपलास संघाला खरतर पूर्ण करायचं आहे. 2 ओव्हरमध्ये कंट्रोल झाला होता, परंतु जिथे कॅच ड्रॉप झाली साहिलची तिथे सागर मात्रे आला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये विशाल मस्केच्या समोर त्याच्या बॅटमधून लागोपाठचे 3 चौकार आले. त्या ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा तुम्हाला पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीने 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 54 आणि 55 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. अक्षय पाटील आणि वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सामन्याला करतात सुरुवात. तर पहिल्या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय हर्ष. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न, डीप पॉइंटला त्या ठिकाणी बॉलला जाऊ दिला नाही. शॉर्ट पॉइंटलाच बॉलची फिल्डिंग झाली आणि थ्रो ही चांगला राहिला. विकेट किपर एंडला थ्रो क्विकली करण्यात आला, परंतु इथनं विकेट मिळाली नाही, जिथे डेंजर एंड वरती वैभव पाटील खरतर होते. सुंदर फिल्डिंग झाली. बॅकफुटला जात असताना फक्त दिशा देण्याचं काम. पॉवर प्ले सुरू असल्या कारणाने पॉवर प्लेला कॅपिटलाइज करायचं हे माइंड मध्ये होतं अक्षय पाटीलच्या, परंतु टप्पा पडल्यानंतर ज्या झोन मध्ये फिल्डर होता त्या झोन मध्ये कट करण्यात आलं अक्षय पाटीलच्या खरतर माध्यमातून, आणि त्याच्या बॅटमधून सिंगल आली आणि सिंगलने डावाची झाली सुरुवात. पुन्हा एकदा हर्ष तयार. समोर वैभव लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. टप्पा पडला, अतिरिक्त उचळी देत असताना टप्पा पडल्यानंतर ऑनसाइडला पुल करायचं होतं, परंतु टप्पा जो बघितला त्या बाउन्स वरतून हँडल करण्याचा प्रयत्न खेळू शकला नाही. प्ले अनामिस. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आणि हर्षचा पहिला डॉट बॉल वैभव पाटीलच्या तुम्हाला समोर पाहायला मिळतोय. डाव 1. आताही कट करण्याचा प्रयत्न, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फुटवर्कचा वापरच नव्हता. थोडासा अभाव पाहायला मिळाला फुटवर्कचा. जेव्हा जेव्हा तुम्ही फुटवर्क क्रिकेटमध्ये वापरताना तेव्हा तेव्हा तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळता येतात. तुम्ही हार्दिक पांड्याला पहा, तुम्ही एबी डिव्हिलियर्सला पहा, त्यांचे फुटवर्क चांगले आहेत म्हणून ते चांगले स्ट्रोक खेळत असतात. आणि क्रिकेटमध्ये फुटवर्कला ना जास्त मान्यता द्यावी लागते.
आता पुढे आला, आता कट केला, आता परफेक्ट गॅप, स्वीपर कव्हरला फिल्डर नाहीये, त्याचाच फायदा मिळेल पॉवर प्लेला. आता इथनं सुंदर कॅपिटलाइज करत असताना बॉल चला बॉर्डरच्या बाहेर, वैभव पाटीलचा हा पहिला चौकार. आपल्याला पाहायला मिळाला पहिला चौकार वैभव पाटीलच्या बॅटमधून आणि या चौकाराने टीमची धावसंख्या 5. अजूनही 50 कशा बनतील ना त्याचा विचार जास्त करायचा आहे, कारण पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितलं तर चांगलं प्रदर्शन राहिलं टीम हायवे दिवेचं, परंतु आता इथनं त्यांच्यामध्ये अटॅक करावाच लागेल. अजून एक चांगला ड्राईव्ह करण्यात आला, फिल्डर दूर वळते, चेस थोडीशी कठीण आणि बॉल पोचला बॉर्डरच्या बाहेर, फिल्डर पोहोचू शकलं नाही. लागोपाठचा दुसरा चौकार बाय वैभव पाटील. तर 2 बॉल डॉट फेस केले आणि त्याच्यानंतर 2 चौकारी बॅटमधून पाहायला मिळाले वैभव पाटीलच्या. आता एक कट केलाय, सुंदर तिसरा चौकार येत असताना या इनिंग मध्ये दडपण जरूर होतं, परंतु टप्पा पडल्यानंतर जे बिना फुटवर्कच्या वापराने आपण बॉल फेस करतोय डॉट, त्याचा फायदा मिळत नव्हता. परंतु वैभव पाटीलला आपण बघितलं तर या इनिंग मधला तिसरा फलंदाज ज्याच्या बॅटमधून तिसरा चौकार आलाय. खर तर स्वीपर कव्हरला फिल्डर नाहीये, डीप बॅकआउट पॉइंटला फिल्डर नाहीत, थर्डमॅनलाही फिल्डर नव्हता, त्याच्यामुळे तिथला बेनिफिट मिळवत असताना आणि आजच्या या दिवसातला खर तर तिसरा बॅटर राहिला वैभव पाटील, ज्याच्या बॅटमधून लागोपाठचे 3 चौकार आलेले आहेत. फर्स्ट इनिंग मध्ये करण पाटीलने लागोपाठचे 3 चौकार खर तर दाखवले, त्यानंतर सागर मात्रेच्या बॅटमधून 3 चौकार तुम्ही पाहिले आणि आता या सेकंड इनिंग मध्ये तुम्ही वैभवला बघताय. यस, जॉन्टी जोशीने सुद्धा लागोपाठचे 3 चौकार पहिल्या मॅच मध्ये तुम्ही बघितले. चला फिल्डिंग लावून घ्या, टीम एकत्रित येऊ नका, फिल्डिंग करणारी टीम हायवे दिवे तुम्हाला विनंती करतोय, कारण आज तब्बल 9 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्याच्यामुळे जर तुम्ही वेळ कमी घेतला तर संध्याकाळी आपण मेगा फायनल 3 या 4 ओव्हरची खेळू शकतो जर आपल्याकडे वेळ असला तर, कारण घड्याळ बनवण्यासाठी कधी वेळ थांबली नाही, त्याच्यामुळे वेळ ही खूप महत्वाची आहे. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय, विदाउट लॉस टीमची धावसंख्या 13, जिथे टार्गेट 55 धावसंख्याचं आणि हर्ष भोईरच्या विरोधात आपण बघितलं तर पहिल्या ओव्हर मध्ये आला धावा 13 आणि आता दुसऱ्या ओव्हर मध्ये मैदानाच्या आतमध्ये पियुष म्हात्रे. तेरा धावा टीमच्या टोटल मध्ये आता पियुष म्हात्रे आलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये त्याला आणण्यात आलं, 55 धावसंख्येचं टार्गेट, परंतु अक्षय एका बाजूला एका सिंगलच्या बरोबरीने खेळतो तर दुसऱ्या बाजूला वैभवच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला 12 धावा पाहायला मिळाल्यात. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात, पहिला बॉल कट केलाय, सुंदर फटका स्मॅश करत असताना अजूनही फिल्डर नव्हता स्वीपर कव्हरला आणि त्याच झोन मधून हा चौथा चौकार येत असताना आधीचे 3 वैभवच्या नावावरती आता अक्षय पाटीलच्या नावावरती 1 चौकार. कॉन्फिडेंटली मी तर म्हणेन हा स्ट्रोक ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल की कशा पद्धतीने कॉन्फिडंट होता. ज्या वेळेला तुम्ही स्टेप आउट होता ना त्यावेळेला तुम्हाला सगळ्यात आधी बघावं लागतं
ते म्हणजेच बॉलचा बाउन्स किती झालाय, मग तो आपल्याला कुठे खेळायचा, विदिन अ सेकंड ना या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला मिलाव करावा लागतो. आणि तेवढा मॅच्युअर खेळाडू अक्षय. टप्पा पडल्यानंतर त्याला तुम्ही बघितलं की बॉल तो चेक करत असताना. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विराट कोहलीने सुद्धा असाच एक फटका खेळला होता, ज्या खतर फटक्यावरती षटकार आला होता. चला टीम अडल करणं आता तुम्हाला अलाउड नाहीये. टीम हायवे दिवे मॅनेजमेंट कमिटीची सूचना आहे की वारंवार तुम्ही एकत्रित येता, त्याच्यामुळेच तुम्ही एकत्रित येऊ नका. या षटकाराच्या बरोबरीने टीमची धावसंख्या आता पुढे जात असताना धावा झालेल्या 23. कट करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती नाहीये, परंतु सिंगल जरूर मिळेल. डबलचा प्रयत्न करते तेवढा सगळा दोन्ही बॅटरकडे, कारण बॉल डीप मध्ये असताना बघितलं तर हलवार पद्धतीने चालला होता, त्याचाच फायदा या ठिकाणी मिळत असताना 23 आणि त्याच्यामध्ये +2 ऍड केल्यानंतर 25. आतापर्यंत जमेची बाजू हीच राहिली बॅटिंग करत असताना टीम पिंपलासची, की अजूनही त्यांनी एकही गडी गमावला नाही. 15 मध्ये अजूनही 30 बनवायचे आहेत, प्रत्येक बॉल गरीस 2-2 धावा जोडायचे आहेत. याच कॅल्क्युलेशन ना सध्या तरी बॅटिंग सुरू आहे, कारण अक्षय आणि वैभव या दोघांच्या बॅटमधून मोठमोठे फटके येतात, परंतु ते सिंगल डबल वरती सुद्धा फोकस करतात. यॉर्कर बॉल ऑन साइडला खोदून काढलाय, ऑन राईटचा फटका डीप मध्ये लॉंगॉनला फिल्डर, एक सिंगल झाली, कमिट सेकंड साठी परतल्यात. नाव स्ट्रायकरवरती फेकी थोडीशी उशीर आणि वाईट सुद्धा आली, परंतु तिथेही बॉल मागे चला, मिसफील्ड झाली आणि त्याचाच फायदा उचलत असताना इथनं धावा झाल्या 3. गुड रनिंग, काय खरं तर गुड रनिंग बिटवीन द विकेट होती. खरं तर खरा खेळाडू तोच असतो जो स्वतःच्या धावाही धावतो आणि आपल्या पार्टनरचीही धावा धावतो. मी तर कौतुक करेन अक्षयचं, कारण अक्षयने पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 12 बनवल्या. त्याच्यानंतर वेळ आली, वैभव जेव्हा स्ट्रायकिंग एंड वरती आला तेव्हा अक्षयने त्याच्याही धावा कंप्लीट करण्यास त्याला मदत केली. म्हणून क्रिकेटमध्ये ना पार्टनरशिप आणि दोघांमधला असलेला तालमेल याच्यामध्ये जर मिलाव झाला ना तर तुमच्यामधली पार्टनरशिप मोठी रंगते. म्हणून तर करण पाटील आणि सिद्धेश पाटील मध्ये 86 ची पार्टनरशिप झाली, त्यांच्यामधला तालमेल होता तो दोघांमधला. परंतु आता या मॅच मध्ये अक्षय आणि वैभव यांच्यामधला तालमेल पाहायला मिळतोय. इथे आला एकंदर धावा 3, टीमची धावसंख्या झाली 28, जिथे लक्ष होतं 55 धावसंख्येचं या मॅच मध्ये संघ पिंपलास समोर. पियुष तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. आता कमी गतीचा बॉल, बॅक टू द बॉल, परंतु ऑन साइडला बॉल झाला. आता इथनं एक सिंगलच घेतील की माहिती आहे की मागच्या बॉलवरती हॅलो आली आहे, त्याच्यामुळेच इथनं एक सिंगलने संतुष्टी घेत असताना धावा झाल्यात 29. पियुषने आतापर्यंत कंट्रोल खरं तर केलेलाच नाहीये, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल आपण जर पाहिलं तर 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर आपण बघताय तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 16 धावा खर्च झालेल्या आहेत. अजून एक बॉल फेकायचा आहे. ओव्हर द विकेट, ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला बॉल चला डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहे, त्या ठिकाणी फंबल झाले, बॉल उचललाय, अवधी थोडासा कमी मिळाला, तिथनं 2 धावा खतरा ठिकाणी पूर्ण होत असताना आणि अशा पद्धतीने या ओव्हरमध्ये तब्बल धावा खर्च झाल्या. 18 2 ओव्हरचा खेळ संपला. 55चं लक्ष्य 31 सध्या तरी झालेले आहेत, म्हणजे येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये अजूनही 24 धावसंख्येची गरज. आजच्या दिवसातली दुसरी मॅच, दुसऱ्या मॅच मधल्या सेकंड इनिंग मध्ये तुम्ही आहात, जिथे 55 धावसंख्येचं टार्गेट आहे. 31 धावा विदाउट लॉस अशी सिच्युएशन तुम्ही बघताय. विधी 666 जनमान पिंपलास या टीमची जे पेनल्टी मिळाली ना, त्या पेनल्टीला विचारात घेत असताना सध्या तर ही बॅटिंग सुरू आहे, कारण या मॅच मध्ये जेव्हा चांगला रन रेट बनेल, चांगला स्कोर जेव्हा बनवायचा असेल तेव्हा प्रत्येक ओव्हरला तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागतं. आणि आता रिक्वायर्ड रेट जर आपण बघितला तर 12चा राहिलाय, करंट रन रेट 15.50 आलाय. तरी जो रिक्वायर्ड रन रेट होता ना सुरुवातीपासून, तो रिक्वायर्ड रन रेट आता थोडासा खरं तर आपण बघताय तर मेंटेन ठेवण्यात आलेला. हीच गरजेची बाब असते, कारण 4 ओव्हरचा सामना होता, 55 धावा होत्या, 13.75च्या सरासरीनं धावा बनवायच्या होत्या. आणि या सगळ्या गोष्टींना ना खरं तर कॅल्क्युलेट करत असताना मैदानाच्या आतमध्ये अक्षय आणि वैभव खेळतोय. 2 ओव्हरमध्ये तुटलेला कमबॅक, आता इथनं कमबॅकीच्या शोधामध्ये जावं लागेल.
एका बाजूला आता थर्ड ओव्हर साठी तयार होतोय प्रितेश पाटील. या खेळाडूकडे खरं तर गुणवत्ता, या खेळाडूकडे ट्रान्सपरन्सी आहे आणि ती दाखवण्याची आता गरज, कारण तुमच्यामध्ये कला असते. जर तुम्ही ती कला दाखवली नाही तर असं म्हणतात की त्या कलेला गंज लागतो. परंतु क्रिकेटमध्ये असं आहे की एखाद्या कलेचा कलाकार तुम्हाला क्रिकेटमध्ये बनायचा आहे ना, तर त्या कलेचं प्रदर्शन तुम्हाला करावंच लागतं आणि इथनं गरज आहे, कारण विकेट आतापर्यंत मिळाली नाहीये. धावा झाल्यात 31-55चं लक्ष होतं, अजूनही 12 मध्ये 24 रोखायचे संघ हायवे देवेला. आता कशा पद्धतीने बॉलिंग होईल याचा विचार चाललाय. प्रेक्षकीय खरं तर दोन्ही टीमचे ऑनलाईनच्या माध्यमातून बघत असतील त्यांचे सहर्ष स्वागत. 12 मध्ये रोखायचे 24 आलाय प्रितेश पाटील ओव्हर नंबर 3 मध्ये. त्याच्यासमोर वैभवसाठी बॉल शॉट मला फील्डर स्टॉप केला. चांगली फिल्डिंग स्टॉप केल्यानंतर विकेट किपरने त्याला सांगितलं की कोणती आता घाई नकोय, कारण बॅकअपला फिल्डर नाहीये. डीप मध्ये गेला तर 100च्या धावा मिळतील, त्याच्यामुळे तोही थांबला. चांगली फिल्डिंग, चांगली रणनीती, चांगली मेंटॅलिटी. एक सिंगल टीमची धावसंख्या आपण जर बघितली तर वाढत असताना धावा सध्या तरी टीमच्या टोटल मध्ये 55 धावसंख्येचं लक्ष पूर्ण करत असताना धावा झाल्यात 32, म्हणजे येणारे अजूनही 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 23 बनवायचे आहेत. अक्षय चांगला खेळलाय, 6 मध्ये त्याने 18 बनवल्यात आणि तोच अक्षय स्ट्रायकिंग एंड वरती विथ टर्न खेळण्याचा प्रयत्न, पण तो चांगला बॉल, सुपर डिलिव्हरी, प्लॅन आणि स्विंग अॅनमिस आणि बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. मी म्हटलं होतं ना की प्रितेश पाटील कडे गुणवत्ता आहे, परंतु ती सिद्ध करण्याची आता वेळ आली आहे. कारण ही जी सिच्युएशन खरं तर आपल्या टीमच्या अपोजिट आहे, या सिच्युएशनला बदलवण्यासाठी तुमच्या टीम मधला सर्वोत्कृष्ट खेळाडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये प्रदर्शन दाखवण्यासाठी उतरवता, तेव्हा त्याच्याकडनं ना भरपूर साऱ्या आशा अपेक्षा असतात आणि सध्या तरी तीच आशा अपेक्षा पूर्ण करतोय प्रितेश. ऑन साइडला चालला, लॉफ करण्यात आला, डीप मध्ये फील्डर त्या ठिकाणी 2-2 आलात, परंतु बॉल निसटला आणि बॉल चाललाय ग्राउंडच्या बाहेर. इथं मिस्टेक होत असताना फिल्डिंग मार्क वरती असताना फिल्डर कडून आणि बॉल चालला बॉर्डरच्या बाहेर, चौकार. वेळा फटका सक्सेसफुल करून दाखवला अक्षयने. आताही त्याच्या बॅटमधून चौकार आला आणि चौकाराने टीमची धावसंख्या 36. राऊंड द विकेट, पुन्हा एकदा स्टेप आउट झाले, बाउन्स झाला थोडासा बॉल ऑप्शनच्या लगत. हा बॉल तुम्ही बघितला तर क्रॉस होत असताना लाईन वरून अंपायर सांगतात की हा लिगल बॉल आहे, पण तो अंपायरचा डिसिजनला चॅलेंज या ठिकाणी करण्यात आला बॅटर कडून. सो आपण चेक करूयात, प्रत्येक टीम कडे एक एक रिव्ह्यू आहे. सो आता सध्या तरी हा रिव्ह्यू यूज केला जातोय टीम पिंपलासच्या माध्यमातून. अंपायर्स एकच गोष्ट निदर्शनात आणतात की टप्पा जेव्हा पडतो तेव्हा जी लाईन असते त्या लाईन वरून मिडल लाईन क्रॉस करून जरी बॉल गेला ना तरी तो तुमचा लिगल बॉलच असतो, पण तो लाईन सोडून जर लाईनच्या बाहेर गेला तर मग खरं तर तो बॉल वाईड असतो आणि तेच झालं एक्झॅक्टली. हा बॉल सेफ आहे, सो बॅटिंग साइड रिव्ह्यू गमावलाय, इट्स लिगल डिलिव्हरी, हा बॉल डॉट. राऊंड द विकेटने जेव्हा जेव्हा बॉल टाकतो ना उजव्या हाताच्या बॅटरसाठी, तेव्हा टप्पा पडल्यानंतर जी लाईन आहे त्या लाईनला क्रॉस करून बॉल जातो. मग आपल्याला असं वाटतं की तो बॉल वाईड आहे, परंतु ती लिगल डिलिव्हरी होती. राजेंद्र पाटील सरांचा इशारा, चौकारचं प्रत्युत्तर देत असताना इथनं बॉलर प्रितेश. नेक्स्ट बॉल, राऊंड द विकेट. आता ही सेम जणू काय कॉपी राईड आहे, जणू काय कॉपी केली एकाच बॉलची. सेम असाच बॉल प्रिव्हियस होता, त्या प्रिव्हियस बॉल वरती सुद्धा चौकारचं प्रत्युत्तर दिलं आणि याही बॉल वरती आपण बघितलं तर सेम टप्पा होता, सेम लाईन होती, सेम बॅटर होता. बॅट स्विंग ऑन साइडला बॉल खेचण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर आपण बघितलं तर गुडलाईन स्पॉट वरून थोडासा टेकअप झाला आणि तो विकेट किपरच्या हातामध्ये. आता 7 बॉल मध्ये 19 बनवायचे आहेत. उजव्या हाताचा गोलंदाज राऊंड विकेटने उजव्या हाताच्या बॅटरसाठी बॉलिंग करतोय आणि विथ द अँगल बाहेर काढतो या बॉलला. अजून एक स्टेप आउट फटका खेळलात, परंतु आता कव्हर्सला फिल्डर आहे, टप्पा पडला, बॉल थोडासा थांबलाय, सिंगल झाली कमी, डबलचा प्रयत्न, तिथेही मिस्टेक, बॉल मागे चालला होता परंतु बॉर्डर लाईन लगत बॉलला अडवण्यात आला. अखेरकार उचलण्यात त्याला यश मिळालं, बॉल अजूनही मागे चाललाय आणि इथं 4 धावा होतील कंप्लीट. हलगर्जीपणा भरपूर सुरू आहे. यस, तेच झालं, कारण आउटफील्ड मध्ये बॉल गेल्यानंतर तो थांबला बॉल, त्याच्यामुळे तिथे फिल्डरची काही चुकी नव्हती. परंतु कलेक्ट करण्यासाठी विकेट किपर बीट झाल्यानंतर बॅकअपला 2 फिल्डर होते. आता त्या फिल्डरला असं वाटेल की चौकार गेलं असं तर बरं झालं असं, परंतु तो चौकार आला आणि अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धनाजी मास आम्हाला सांगतील की धावा किती झालेल्या आहेत.
3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झालेली 40 म्हणजे येणारे अजूनही बॉल 7-6 मध्ये 15 बनवायचे आहेत. 6 मध्ये 15 विकेट सॅक्रिफाईस केली. कदाचित नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अष्टपैलू पाठवायचा असावा टीम पिंपळासला, म्हणून मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघताय तर राज माळीला या ठिकाणी पाठवण्यात आला. चला फिल्डिंग लावून घ्या टीम हायवे दिवे. आम्ही समजू शकतो सिच्युएशन, परंतु प्रत्येक विकेट नंतर तुम्ही एकत्रित येता तर मग तुम्हाला पेनल्टी देण्यात येईल. जास्त आता वेळ घेतला टीम मीटिंग साठी तर तुम्हाला पेनल्टी देण्यात येईल. टीम हायवे दिवे शेवटचा ऑफिशियल कॉल. जास्त वेळ घेतला टीम हायवे दिवे. आता जर तुम्ही प्रत्येक विकेट नंतर एकत्र येत असाल तर मॅनेजमेंट कमिटीला थोडासा विचार करावा लागेल पेनल्टी संदर्भात, कारण पहिल्या दिवसापासून आम्ही वेळेच्या संदर्भात कोणाला पेनल्टी दिली नाही. कारण आम्ही समजू शकतो सिच्युएशन की विकेट गेल्यानंतर किंवा बॉल गेल्यानंतर व्हॉलंटियर्स आणण्यासाठी नाही येत बॉल, त्याच्यामुळे वेळ लागतो. परंतु कृपया करून त्याचा फायदा कोणतीही टीम घेणार नाही याचा विचार करा. आणि आजचा शेवटचा दिवस आहे, सो आता प्रत्येक इनिंग मध्ये आम्ही वेळ तुम्हाला सांगू आणि कंपल्सरी ती पेनल्टी असेल. जर तुम्ही जास्त वेळ घेतला तर तुम्हाला कंपल्सरी पेनल्टी मिळेल. तुमचा एक आउटफील्ड मधला फिल्डर आम्ही सर्कल मध्ये आणणार काही करून. त्यासाठी आम्ही आता स्ट्रिक्ट वॉर्न या ठिकाणी सगळ्यांना करत आहोत, सगळ्या टीमला, की जास्त कोणी वेळ घ्यायचा नाही. मॅच ऑन आहे, 6 मध्ये 15 बनवायचे आहेत. ऑन पेपर ऑन ग्राउंड. या धावा सोप्याही नाही आहेत आणि खरं तर या धावा कठीणही नाही आहेत. बॅटिंग करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये आता राज माळीला त्याने आणलाय. अष्टपैलू खेळाडू, खरं तर एक बाईक ही त्याच्या क्रिकेटच्या करिअर मध्ये त्याला मिळाली आहे. सो तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता त्याला आणण्यात आलेला आहे आणि तोच बॅटर सध्या तुम्हाला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग इन वरती. 6 बॉल 15 धावा बॉलर या ठिकाणी वापरला जातोय तो म्हणजे तनिष म्हात्रे. ओव्हर नंबर 4 मध्ये जो डेथ ओव्हर आहे जिथे रोकायचे आहेत धावा 15. पहिला बॉल डेथ ओव्हरचा. पहिला बॉल फुल टॉस ऑन साइडला ताकदीच्या वापराने पाठवला, पण तो डीप मध्ये मिड विकेटला फिल्डिंग चांगली झाली आहे. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग वरती फेकला बॉल आणि आलाय समोर राज माळी, परंतु त्याला स्ट्राईक द्यायची नाहीये. त्याच्यामुळे बॉल आपण जर बघितलं तर फेकला जरूर, विकेट कदाचित मैदानाच्या बाहेर जाईल. थोडासा कदाचित पुढे आला होता, त्याचाच फायदा मिळाला. इथनं सिंगल धाव बनवली आणि विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना जो चांगला खेळत होता अक्षय पाटील, पण तो परतेल मैदानाच्या बाहेर. दुसरा झटका लागेल म्हणजे इक्वेशन 5 मध्ये कंपल्सरी 14. धावसंख्येचं महत्वपूर्ण योगदान वैभव पाटीलचं राहिलं, परंतु नुकताच बाद झालेला फलंदाज अक्षय पाटील त्यांनी आपल्या टीमसाठी उपयुक्त 26 बनवल्या होत्या. राज माळीने करता ती विकेट सॅक्रिफाईस का केली याचाही प्रश्न का करायला लावली, कारण चांगला खेळत होता. 26 धावसंख्येचं बहुमूल्य योगदान दिलं होतं अक्षयनं, परंतु तो आता बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये आला विशाल मस्के. 5 मध्ये 14 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 55चं चॅलेंज असताना मैदानाच्या आतमध्ये 3 ओव्हरमध्ये कंडिशन खूप चांगली होती टीम पिंपलाशी, परंतु आताही चांगलीच आहे. 5 मध्ये 14 बनवायचे आहेत. ओव्हर द विकेट लॉफ करण्यात आलाय. बॉल मध्ये ही विकेट मिळू शकते कदाचित, परंतु नाहीये. वाऱ्यासह बॉल चाललाय लॉंग ऑर्डरच्या बाहेर. षटकार. मुंबईची तुम्ही बघितली ऑफसम वरून थ्रू दी लाईन खेळत असताना आता 4 मध्ये अजूनही बनवायचं. खरं तर बघितलं तर धावा 8. खूप सुंदर पद्धतीने आपण बघितलं तर या मॅचला खरं तर क्लोज आणण्यात आलं. ज्या ठिकाणी आपण बघितलं तर षटकाराने आता पूर्णपणे सामन्याला थोडंसं वळण दिलं जातं. आता 4 मध्ये बनवायचे आहेत 8. 4 वर 8चं समीकरण ऑन साइडला पूल करण्यात आलं. आपण पूल त्या ठिकाणी फिल्डर आले आणि अजून एक मिस्टेक. फिल्डिंग मध्ये आज भरपूर मिस्टेक करत असताना हायवे दिवा, आणि हा सामना जर गमावला गेला ना तर त्याच्या मागचं एकमेव कारण होईल की चुकीचं झालेलं क्षेत्ररक्षण. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. चौकार.
होत्या, त्यानंतर सिंगल आली 2 मध्ये बनवायचं. खरं तर लगे आपण त्या मॅच मध्ये बघितलं की 3 मध्ये 2 बनवायच्या होत्या, एक सिंगल आली आणि व्हाईट बॉलने तो सामना जिंकला होता. फसवाई 7-0 गावदेव वेहेली या टीमने. या मॅच मध्ये तसंच समीकरण 3 मध्ये कंपल्सरी 4 बनवायचे आहेत. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू टाकला आहे. व्हाईट बॉल या मॅचला थोडंसं अजून लांब नेण्याचं काम करतोय बॉलर. सध्या बॉलिंग साइड टीमचा आपण जर विचार केला ना तर या धावा डिफेंड करू शकते, कारण ओव्हर द विकेटने बॉल सध्या तरी ऑफस्टंपवरती टाकले जातात. फिल्डरची चुकी झाली, खेचण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी फिल्डरच्या चुकीमुळे चौकार गेला आणि आता इक्वेशन हे त्याच चौकाराने बदललंय. आता 3 मध्ये 3 हव्यात. आता पुढे आले, ड्राईव्ह करत असताना सुंदर फटका, गॅप मध्ये चालला बॉल. 2 फिल्डर येतात, प्रयत्न करतात, परंतु त्याच्या आवाक्याबाहेर. हा विजयाचा चौकार बॅटमधून येत असताना विशालचा बॅटमधून हा विनिंग स्ट्रोक आणि दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होतोय जय हनुमान पिंपळास. टॉस साठी टीम पिंपलास कॅप्टनला लगेचच पाठवानी. मॅन ऑफ द मॅच साठी अक्षय, ज्याने 26 इंडिव्हिज्युअल बनवल्या. दुसऱ्या डावामध्ये विजय करता त्याच्या धावसंख्या बहुमूल्य तुम्हाला पाहायला मिळाला आणि तो अक्षय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सो अक्षय मॅन ऑफ द मॅच साठी आणि कॅप्टन या लगेचच.